नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रशांत उगले. स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या यूट्यूब चॅनलवरती. जसं की तुम्ही व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघितलंच आहे की नमो शेतकरी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो आपल्या शेतकऱ्याच्या खात्यात कधी जमा होणार. 8वा हप्ता आहे तर तो आपल्याला कधी जमा होणार. तर हे बघा, नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला एका वर्षाला 6,000 रुपये दिले जातात व या योजनेचा जो काही मागचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता होता तो आपल्याला नोव्हेंबरमध्ये मिळालेला आहे व याच्यानंतर त्या हप्त्याची काही अपडेट सुद्धा नाही व तो हप्ता कोणालाही अजून मिळालेला नाही. तर मित्रांनो, सध्या तर चर्चा एकच चालू आहे की जी आगामी निवडणूक पंचायत समिती व जिल्हा परिषदची आहे, तर या निवडणुकीचं औचित्य साधून राज्य सरकार आपल्याला फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये या हप्त्याचं वितरण करू शकते. तर आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की निवडणूक चालू असताना आचारसंहिता सुद्धा चालू असणार, आचारसंहिता असताना आपल्याला हप्त्याचं वितरण कसं होणार. तर याच्यासाठी जी काही योजना अगोदरपासून चालू येतात तर त्याचं वितरण हे आचारसंहितामध्ये रोखता येत नाही. तर त्या आचारसंहितामध्ये सुद्धा हा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. जसं की आताच आपण उदाहरण घेऊ शकता, लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता होता, ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.